मंडळी नमस्ते. मी प्रशांत देशमुख. आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, महाभारतातला कर्ण, स्वामी विवेकानंद, ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान, जगणं सुंदर आहे आणि विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन म्हणून वाट दाखवतो क्षितिजाची, या विषयांवर मी व्याख्यानं दिली. पण आज मला एका नवीन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये पवित्र असं काम करणाऱ्या एका कर्मवीराबद्दल बोलायची संधी मिळाली. आज मी त्या विषयावर पहिल्यांदा बोललो आणि मला आत्मिक समाधान वाटलं. तो विषय आहे कर्मवीर भाऊराव पाटील, जीवन आणि कार्य. मंडळी, मी पहिल्यांदाच बोललेलो आहे, त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. माझा मोबाईल नंबर आहे 9822 650 280. या मोबाईल क्रमांकावर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या चरित्रविषयक जे काही मी व्याख्यान 1.25 तासामध्ये दिलंय, त्याबद्दल खरंच आपल्याला काय वाटतं ते आपण नक्की मला निसंकोचपणे सांगा. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय. लौकिक अर्थानं जर पाहिलं तर ज्यांचं शिक्षण 6वी नापास होतं असा एक मुलगा शिक्षणाचं व्रत हाती घेतो आणि आशिया खंडामधील सर्वात मोठी शिक्षण संस्था निर्माणच कशी करू शकतो की ज्याचं स्वतःचं शिक्षण 6वी नापास इतकं आहे. प्रश्न पडण्यासारखा प्रश्न आहे की कोणत्याही प्रकारची डिग्री नाही, तथाकथित लौकिक अर्थानं विद्वान नाही, मग तरी सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतकं कार्य करता येऊ शकतं का? नाहीतर आम्ही पाहतो की डिग्र्यांचा खच पडलेला आहे, पण त्या माणसाचं आयुष्य स्वतःचं कुटुंब आणि नोकरीचं ठिकाण याच्या भोवतीच गुरफटलेलं असतं. अख्खं जीवन संपून जातं, पण स्वतःची नोकरी, स्वतःचं कुटुंब, स्वतःचा संसार याच्या पलीकडे काही करता येत नाही. मग भाऊरावांनी हे जे निर्माण केलं ते निर्माण करत असताना शिक्षण तर कमी होतं, मग एवढं मोठं कार्य करण्यासाठी नक्की काय आवश्यक असतं, कशामुळे हे निर्माण होतं, याचं जेव्हा मी चिंतन करत होतो, भाऊरावांच्या चरित्राचा अभ्यास करत होतो, तेव्हा माझ्यासमोर काही गोष्टी आल्या. तुम्हाला पटतात का बघा. आपल्याला एखादं मोठं कार्य उभं करायचं असेल तर तुमचं शिक्षण हे एक त्याचं साधन होईल, पण तेच अंतिमतः साधन नसेल. त्याच्यासाठी अजून काही वेगळ्या गोष्टी लागतात. त्या गोष्टी भाऊरावांमध्ये होत्या. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर कार्य उभं करायचंय, मोठं कार्य उभं करायचंय, तर कार्य उभं करत असताना तुमच्यावर संकट येणार आणि संकट आल्यानंतर, अडथळे आल्यानंतर, डोंगरा एवढी संकट आल्यानंतर आपले पाय स्थिर पाहिजेत, आपल्यामध्ये बेडर वृत्ती पाहिजे. आपण संकटांच्या डोळ्यामध्ये डोळा घालून बघितला पाहिजे. मग संकटांची तीव्रता कमी होते, संकट आली तशी निघून जातात. अशी बेडर वृत्ती कर्मवीरांमध्ये लहानपणापासूनच होती. लहानपणी त्यांना कुस्ती खेळणं, पोहणं हे खेळ आवडायचे. पोहण्यामध्ये ते पटाईत होते. बालगोपाळांना बरोबर घेऊन एकदा ते पोहायला गेले होते. पोहायला गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये सुसर आली आणि सुसर आल्यानंतर त्यांचे सगळे मित्र पळाले. भाऊराव मात्र त्या पाण्यात तसेच उभे होते, त्या सुसरीकडे पाहत होते. काय गोंगाट झालाय म्हणून आजूबाजूची लोक त्या पाण्याच्या तिथे आली आणि त्यांनी भाऊरावांना बाजूला केलं. मंडळी, सुसर आल्यानंतर बाजूला व्हायचं की व्हायचं नाही ही गोष्ट निराळी, पण मला त्यांच्यामधला गुण सांगायचंय की असं जेव्हा संकट येतं तेव्हा सामान्य माणसं घाबरून पळून जात असतात, पण भाऊरावांसारखा असामान्य माणूस त्या संकटाच्या नजरेला नजर देऊन बेडर वृत्तीनं तिथं उभं राहतो. हा पहिला गुण त्यांच्यामध्ये होता. दुसरा गुण,
जो आजूबाजूच्या परिस्थितीने त्यांच्यामध्ये निर्माण झाला, त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील बाहुबली नावाचा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या कुशीमध्ये कुंभोज नावाचं गाव आहे, तिथे झाला. आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी सत्याप्पा भोसलेचं बंड अतिशय गाजत होतं. त्याची कथा अशी होती की कुंपणाच्या साध्या काट्या एका अस्पृश्य गरोदर स्त्रीनं तोडल्या म्हणून त्या कुंपणाच्या मालकानं त्या स्त्रीला जनावरासारखं बेदम मारलं. सत्याप्पा भोसलेला हे जेव्हा कळलं तेव्हा त्याच्या अंगामध्ये असा सात्विक संताप आला आणि त्या सात्विक संतापतेच्या भरात त्यानं त्या माणसाचा खून केला. त्यानंतर सत्याप्पा फरार झाला. कर्मवीरांच्या आजोबांच्या हुसाच्या फडामध्ये कर्मवीरांच्या आजोबांनी त्याला लपायला जागा दिली. या सत्याप्पाच्या अंगाखांद्यावर भाऊराव खेळत होते. सत्याप्पा त्यांना सत्यासाठी बंडखोरी केली पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, अशा पराक्रमाच्या गोष्टी आणि अशी शिकवण सत्याप्पा त्यांना देत होता. या ठिकाणी मी सत्याप्पानं खून केला या गोष्टीचं समर्थन करणार नाही, पण सत्याप्पानं ज्या कारणासाठी खून केला होता ते कारण मात्र उदात्त होतं. कुणाचा तरी पैसा लुटायचा आहे, कुणाची तरी जमीन हडप करायचंय, कुणावर तरी दरोडा टाकायचाय म्हणून एखाद्याचा खून करणं आणि एखाद्या अस्पृश्य गरोदर स्त्रीवर अन्याय होतोय, तो अन्याय बघवत नाही म्हणून त्याचा खून करणं, या दोन गोष्टीच्या उदात्ततेच्या कारणामध्ये फरक आहे. आणि तो सत्याप्पा हा सुद्धा भाऊरावांचा गुरु होता. सत्यासाठी पाय रोवून राहिलं पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, हा दुसरा गुण लहानपणीच भाऊरावांमध्ये होता. आणि तिसरा गुण हा सगळ्यावरचा कळस होता. एखादं कार्य उभं करायचं असेल तर ते ज्या माणसासाठी आपण करतोय त्या माणसाबद्दल अतोनात प्रेम पाहिजे. कारण आपला देश पहिल्यापासून जाती भेद रूढी परंपरा याच्याने असा अक्षरशः पोखरलेला आहे. कुत्रा मांजरांना माणसं जवळ करत होती पण आपल्यासारख्याच माणसांना जवळ करत नव्हती. माणसांवर प्रेमाचं तर सोडाच पण अनन्वित अत्याचार करत होती. अशा काळामध्ये जात धर्म पंथ गट तट या सगळ्याला बाजूला सारून माणसावर त्या समानतेनं आणि आतल्या ओलाव्यानं मानव जातीवर प्रेम असलं पाहिजे. आणि ते प्रेम लहानपणापासूनच भाऊरावांचं इथल्या मानव जातीवर होतं. कारण लहानपणी त्या काळामध्ये सार्वजनिक विहिरीच्या ठिकाणी अस्पृश्यांना पाणी दिलं जायचं नाही, त्यांना तासन तास थांबावं लागायचं. छोटे भाऊराव जेव्हा हे पाहत होते तेव्हा त्यांच्या अंगाचा तिळपापड होत होता आणि विहिरीवर ते बाकीच्या लोकांना विनंती करत होते की यांना पाणी द्या, पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. आणि त्यावेळेस भाऊराव त्या विहिरीवर जात होते आणि त्याचं जे रहाट आहे ते आडामध्ये ढकलून देत होते आणि रागाच्या भरात म्हणत होते आता प्या पाणी. त्यांच्या आजोबांकडे सिद्धू नावाचा एक नोकर आला होता. तेव्हा भाऊरावांच्या अंगामध्ये छानसा कोट होता आणि त्या नोकराच्या अंगावर अशा चिंध्या झालेला शर्ट होता. त्याची ती अवस्था भाऊरावांच्या लहानग्या मनाला बोचायला लागली. त्या लहानपण की ज्या लहानपणी आपण चिव काऊच्या गोष्टी ऐकतो, खाऊच्या सगळं मला पाहिजे असं लहानपणी वाटतं, नवीन वस्तू असली ती मला पाहिजे असं वाटतं. आणि अशा वयामध्ये भाऊराव त्या सिद्धूची अवस्था पाहून स्वतःच्या अंगावरचा कोट त्या सिद्धूला देतात. हे जे आहे ते रहाट त्या आड्यात टाकायचं आणि सांगायचं की यांना पाणी द्या, त्या सिद्धूला कोट द्यायचं. हे सांगून होत नाही, हे पुस्तकात वाचून होत नाही. त्यासाठी मानव जातीवरचं प्रेम रक्तातच असावं लागतं आणि ते भाऊरावांच्या होतं. हे 3 गुण होते, बेडर वृत्ती, बंडखोरी आणि मानव जातीवरचं प्रेम. या 3 गोष्टींमुळेच हा वटवृक्ष इतक्या मोठ्या रूपानं फळाला आला. मंडळी, तुम्ही जर स्वतः भाऊरावांच्या शिक्षणाची जर अवस्था पाहिली तर त्यांचं पहिलीचं शिक्षण जे आहे ते वडिलांची नोकरी निमित्त बदली व्हायची, त्यामुळे दहिवडी विट्याला 1ली पर्यंतचं शिक्षण झालं. 2री 3रीच्या इंग्रजी शिक्षणासाठी ते कोल्हापुरात आले आणि कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
त्याच्यानंतर पुढचं 6वी पर्यंतचं शिक्षण हे त्यांचं राजाराम हायस्कूलमध्ये झालं. कोल्हापूर हे त्या काळातलं राजर्षी शाहू महाराजांचं शहर आणि राजर्षी शाहू महाराज त्यावेळेस देशात कार्य करत होते. जातीभेद बाजूला केला पाहिजे, मोफत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे आणि सगळ्यांना ते मिळालं पाहिजे, अशा एका महान कर्तृत्व असलेल्या माणसाच्या शहरात ते राहत होते. आणि त्यांचा वारसा आणि त्यांचा असलेला पाठिंबा हा सुद्धा भाऊरावांना मिळाला. त्या काळामध्ये दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये भाऊराव राहत असत आणि त्या वसतिगृहाचे सुप्रिटेंडंट लठ्ठे म्हणून होते. आणि ते लठ्ठे अतिशय कडक शिस्तीचे होते, पण सोळं ओळ पाळणारे होते. आणि भाऊराव जुन्या चाली रीती परंपरा या प्रत्येक गोष्टीला का म्हणून विचारायचे. तिथं सांगितलं जायचं की रात्री जेवल्यानंतर दाढी करू नये. भाऊरावांचा प्रश्न असायचा का? त्यांनी दाढी केली तर त्यांना शिक्षा व्हायची. भाऊराव म्हणायचे असं काही जैन धर्मात सांगितलंय का? बरं तुम्ही म्हणताय दाढी करू नये, तर हा नियम सगळ्यांनाच सारखा असला पाहिजे. सुप्रिटेंडंट साहेब मात्र स्वतः दाढी करतात आणि आम्हाला का करू देत नाही? हे बंडखोरी ते तिथेही करत होते. या छोट्या मोठ्या बंडखोरी चालत होत्या. पण एक दिवस प्रसंग असा घडला की जॉर्ज क्लार्क हे त्यावेळेस मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. अतिशय चांगले होते. त्यांना माणसाबद्दल प्रेम वाटत होतं. त्यांची मुलगी मिस क्लार्क म्हणून ओळखली जायची आणि ती पण इतकी चांगली होती की त्या मुलीला जसं जातीभेद न मानणारी आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या एका संस्थेसाठी या मिस क्लार्क नावाच्या मुलीनं नृत्याचा कार्यक्रम केला होता आणि त्यातनं जी वर्गणी आली ती वर्गणी विठ्ठल रामजी शिंदेच्या संस्थेला दिली होती. अशी ती गुणी मुलगी होती. पण दुर्दैव असं की त्या मुलीचं कमी वयामध्ये दुःखद निधन झालं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ही गोष्ट कळाली आणि ही केवळ फक्त त्या जॉर्ज क्लार्कची मुलगी आहे म्हणून नाही, तर ही मुलगी मानवतेची पुजारी आहे म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी काय केलं की तिथल्या एका हॉस्टेलचं नामाभिधान केलं आणि त्या हॉस्टेलला मिस क्लार्क हॉस्टेल असं नाव देण्याचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाला भाऊराव विद्यार्थी म्हणून उपस्थित होते. त्या कार्यक्रमाला सगळ्या जाती धर्माची मुलं होती. आता हे लठ्ठे सुप्रिटेंडंटला कळलं की हा भाऊराव तिकडे वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं आहेत, तिथं हा भाऊराव गेलाय. आल्यानंतर त्यांनी पहिला फतवाच काढला होता की संध्याकाळी अंघोळ केल्याशिवाय वसतिगृहात यायचं नाही. भाऊराव म्हणाले मी सकाळी अंघोळ केली, आता परत अंघोळ करणार नाही. तुम्ही कुत्र्या मांजरांना जवळ घेता आणि माणसाचा स्पर्श तुम्हाला विटाळ वाटतो. तुमचा हा विटाळ तुमच्या मनात आहे. अंघोळ करून हा विटाळ जाईलच कसा? शेवटी लठ्ठे काही ऐकेनात. त्यांनी भाऊरावांना शिक्षा केली. त्यांना रात्रीचं जेवण नको म्हणून स्वयंपाकघराचं दार बंद केलं. भाऊरावांना रात्री जेवणाची भूक सहन होईना. त्यांनी स्वयंपाकघराचं दार तोडलं आणि आतमध्ये जाऊन जो काही स्वयंपाक होता त्यावर यथेच्छ ताव मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सुप्रिटेंडंटला कळलं बाकीच्या मुलांनी बेशिस्तीचं वर्तन करायला नको म्हणून त्यांनी भाऊरावांना वसतिगृहातून बाहेर काढलं. आता मोठी पंचायत निर्माण झाली. कोल्हापुरात शिकायचंय, वसतिगृह नाही, जायचं कुठं? वडकटी घेऊन ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर आंधळा मागतो 1 डोळे आणि देव देतो 2 डोळे अशी अवस्था झाली. त्याच ठिकाणी बाहेर पडल्यानंतर खानविलकर नावाच्या एका ओळखीच्या गृहस्थांशी भेट झाली. त्यांनी भाऊरावांना विचारलं भाऊराव कुठे चालले? भाऊरावांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. खानविलकर म्हणाले तुम्ही चिंता करू नका. ते खानविलकर शाहू महाराजांच्या नात्यातले होते. डायरेक्ट भाऊरावांची वर्णी ही राजवाड्यावर लागली. भाऊराव आता राजवाड्यावर राहू लागले. बरं तिथे असतानाही ते स्वतःचा स्वाभिमान जोपासत होते. एकदा राजवाड्यावरील मुलांच्या बरोबर क्रिकेट खेळत असताना राजवाड्याच्या खिडकीची काच तुटली. छत्रपती शाहू महाराजांनी बोलावून घेतलं, विचारलं कोणी काच तोडली? त्यांना वाटलं सगळे घाबरतील. भाऊराव पुढे गेले आणि म्हणाले माझ्याकडून काच तुटली. तेव्हा शाहू महाराजांनी भाऊरावांना विचारलं काय रे तुला माझी भीती वाटली नाही? तेव्हा भाऊरावांनी बाणेदारपणे उत्तर दिलं त्यात भीती कसली वाटायची?
जे काही झालंय ते खरं सांगून टाकायचं आणि त्याच्याबद्दलची जी काही शिक्षा आहे ती भोगायची, असं मी पहिल्यापासूनच मनाने ठरवलं होतं. त्यामुळे भीती वाटण्याचा प्रश्नच नव्हता. शाहू महाराजांना हे बाणेदार उत्तर ऐकल्यानंतर आतून आनंद झाला आणि नंतर शाहू महाराज आणि भाऊरावांची गट्टी जमली. ते राजवाड्यावर आले, राहण्याची सोय झाली. पण पुढे 6वी इयत्तेमध्ये ते नापास झाले. पण विद्यार्थी वर्गात ते लोकप्रिय होते. म्हणजे ते कुस्ती खेळायला जायचे, ते पोहायला जायचे, विद्यार्थ्यांचं नेतृत्व करायचे. विद्यार्थी तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचे. पण आता करायचं काय? 6वी इयत्तेत नापास झाले. कुलकर्णी नावाचे मास्तर होते. सगळ्या विद्यार्थ्यांनी जणू त्या मास्तरांकडे मोर्चा काढला आणि सांगितलं की भाऊरावांना पुढच्या वर्गात घ्या. मास्तर काही ऐकेनात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्यावेळेचे महाराज, त्यांची आणि भाऊरावांची गट्टी होती. वाड्यावर त्यांनी कुलकर्णी मास्तरांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, भाऊराव हा चांगलं कुस्ती खेळतो, मल्लकाम पण चांगलं खेळतोय, चांगले त्याला पारितोषिकही मिळतात, आपल्या शाळेचं नाव पण होतंय. तुम्हाला जर त्याला पुढच्या वर्गात घेता आलं तर बघा. त्या कुलकर्णी नावाच्या बाणेदार आणि सत्वशील शिक्षकानं महाराजांना उत्तर दिलं बरं का. त्यावेळेस महाराजांना उत्तर देणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळेस ते महाराजांना म्हणाले, भाऊराव बसतो तो बेंच एक वेळ पुढच्या वर्गात ढकलता येईल, पण या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात माझ्याकडून ढकललं जाणार नाही. शाहू महाराजांनी त्या रामशास्त्री प्रभुणेच्या अस्सल मास्तरचं कौतुक केलं. पण भाऊरावांचं शिक्षण तुटलं. भाऊराव घरी आले. आता पुढे करायचं काय? भाऊरावांचा स्वभाव हा चळवळ्या होता. नुसतं बसून तरी काय करणार? त्यांना पुन्हा जैन बोर्डिंग मधल्या आपल्या मित्रांची आठवण यायला लागली. ते दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये मित्रांना भेटायला आले. मित्रांना भेटायला आल्यानंतर समोर पाहतात तर एकच दिवाळीसारखी गडबड उडालेली होती. सगळी मुलं कुठेतरी बाहेर जायच्या तयारीत होती. चौकशी केली, कुठे चाललात? तेव्हा त्यांना कळलं, म्हैसूर जवळ श्रवण बेळगोळ नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी जैन समाजाचं मोठं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाला वसतिगृहातली सर्व मुलं स्वयंसेवकाचं काम करणार आहेत. भाऊरावांनी अगोदर एक स्वयंसेवक म्हणून काम करताना कोल्हापूरमध्ये एक कार्यक्रम यशस्वी केला होता. भाऊरावांना मुलांनी विचारलं, तुम्ही येणार का? भाऊराव तयार झाले. भाऊराव म्हैसूरला श्रवण बेळगोळला गेले आणि त्या असणाऱ्या तिथल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे मुंबईचे हिऱ्या मोत्याचे व्यापारी माणिकचंद पानाचंद यांच्याकडे होतं आणि स्वयंसेवकांच्या सगळ्या व्यवस्थेचं नेतृत्व भाऊरावांकडे होतं. अतिशय छान पद्धतीनं त्यांनी ती व्यवस्था लावली आणि ती व्यवस्था लावल्यानंतर भाऊराव त्या माणिकचंद पानाचंदांच्या नजरेत भरले. त्यांनी भाऊरावांना विचारलं, माझ्या बरोबर मुंबईत येतोस का? भाऊरावांना कुठेतरी काहीतरी नोकरी म्हणा, शिक्षण म्हणा पाहिजेच होतं. त्यांनी ताबडतोब म्हणून टाकलं, येतो. आणि भाऊराव थेट राजधानीच्या ठिकाणी मुंबईत आले. आणि त्या माणिकचंद पानाचंद यांनी काय केलं, भाऊरावांचं नाव एका खाजगी कॉमर्सच्या कॉलेजमध्ये घातलं आणि तिथल्याच एका जैन वसतिगृहामध्ये यांच्या खाण्यापिण्याची सोय केली. पण भाऊराव कॉमर्स, त्या बिचाऱ्या व्यापाराचं डोकं असं होतं की हा कॉमर्सची गणित शिकेल, आकडेमोड करेल, आपला व्यवहार सांभाळेल. पण भाऊरावांचं आणि गणिताचं पहिल्यापासून वाकडं. त्यांनी शैक्षणिक संस्थांची गणितं जुळवली, पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये गणिताची आकडेमोड ही अतिशय कठीण वाटली. त्यांना काही त्या वसतिगृहामध्ये आणि शिक्षणात मन लागेना. पण वसतिगृहात असताना त्यांचे बाकीचे गुण मात्र दिसत होते. एकदा वसतिगृहामध्ये चोरांची टोळी शिरली. भाऊरावांना कळलं. बरं, ते चोर सगळे हत्यारबंद होते. भाऊरावांनी वसतिगृहातल्या सगळ्या मुलांना उठवलं. मुलं गरबगडीत झाली होती, मुलं घाबरली होती. हे म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. भाऊरावांची ध्येय यष्टी अशी तगडी होती आणि त्यांनी त्या चोरांचा पाठलाग केला. कुस्ती खेळण्यात ते पटाईत होते. धोबी फचाड मारून एका चोराला त्यांनी शेवटी पकडलंच. आणि ही गोष्ट माणिकचंद पानाचंद यांच्या कानी आली. त्यांनाही कौतुक वाटलं की एका मुलाच्या जीवनाला आपण वळण लावतोय. पण काही केल्या भाऊराव त्या मुंबईत काही रमेनात. व्यापार करणं,
पैसा कमावणं, जीवनाची मुंबई करणं आणि आयुष्यात आर्थिक गणिते जुळवायचे, हाच त्याचा ध्यास आहे. तो मुंबईत रमतो, पण भाऊरावांना शिक्षणाची गणितं जुळवायची होती. ते मुंबईत काही रमेना, त्यांना शिक्षण काही जमेना. शेवटी त्यांनी त्या माणिकचंद पानाचंदची चांगली नोकरी सोडली आणि भाऊराव थेट आले. ते कोरेगावी आले. कोरेगावी आल्यानंतर आई वडिलांना मुलाचा प्रताप कळला. चांगली असलेली ठिकाण, चांगली असलेली जागा या भाऊरावनं सोडून दिले. याच्या आयुष्यात होणार तरी काय? वडिलांनी 1-2 ठिकाणी शब्द टाकून बघितले, पण त्या ठिकाणीही भाऊरावांची पक्की नोकरी काही होईना. भाऊरावांना त्यांचे गुण काही दाखवता येईनात. जुन्या काळामध्ये असं म्हणायचे, पोरग जर बिघडलं असेल तर त्याच्या 2चे 4 हात करून टाका, म्हणजे तो सुधारेल. हे आत्ताही म्हणतात. त्या काळात तर लग्न लवकर व्हायची. म्हणजे स्वतः भाऊराव तेव्हा 18 वर्षाचे होते आणि त्यांचं लग्न लक्ष्मीबाई बरोबर झालं. आई त्यांची गंगूबाई, त्यांच्याच माहेरची कुंभोजची पाटील घराण्यातील गर्भश्रीमंत, की जणू जिच्याकडे येतानाच जी लक्ष्मी घेऊन आली, कित्येक तोळं सोनं घेऊन आली होती, अशा लक्ष्मीबाई बरोबर त्यांचं लग्न लागलं. लग्न झालं, संसार सुरू झाला. पुढे चिंतेचे प्रश्न होतेच, कमवायचं काय? पण एक अपमानास्पद प्रसंग मात्र भाऊरावांच्या अत्यंतिक जिवारी लागला. प्रसंग असा होता की घरी पाहुणे रावणे जमले होते. गोडधोडाचं जेवण केलं होतं. सगळीकडे आनंदी वातावरण होतं. सगळेजण जेवायला बसले होते. तेवढ्यात आलेल्या पाहुण्यांनी एक प्रश्न पायगोंडा पाटलांना केला की तुमचा मुलगा भाऊराव काय करतो? तेव्हा वडील थोडंसं मनातनं हसले आणि म्हणाले, तो काहीच करत नाही, तो फक्त एकच काम करतो. पाहुण्यांनी विचारलं, काय करतो? तेव्हा भाऊरावांचे वडील म्हणाले, तो 2 वेळचं खातो आणि अख्ख्या गावभर भटकतो. हे ऐकल्यानंतर भाऊराव भरल्या ताटावर बसले होते. ते अस्वस्थ झाले. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊरावांना काहीतरी वाढत होत्या. त्यांच्या डोळ्यातलं अश्रूचं पाणी हे भाऊरावांच्या ताटात पडलं. आपल्या बायकोच्या समोर आणि पै पाहुण्यांच्या समोर असा अपमान झाल्यानंतर भाऊराव पाटील त्या भरल्या ताटावरून उठले. रागाच्या भरात कोरेगाव पासून साताऱ्याला निघाले. 10-12 मैलाचं अंतर असेल. पुढे अंधार होता. काय करायचं माहित नाही, पण घरात थांबायचं नाही. अशा पद्धतीनं चालत चालत साताऱ्यात आले. बरं, सातारा हे काही त्या काळी काही औद्योगिक केंद्र नव्हतं. गिरणी नव्हते, कामगार नव्हते, कारखाने नव्हते. काय करायचं? खायचं काय? कमवायचं काय? हा मोठा प्रश्न होता. भाऊरावांनी विचार केला, खिशात तर काही पैसा नाही. अगदी बिनभांडवली जर काही सुरू करायचं म्हटलं तर एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे खाजगी शिकवण्या सुरू करणं. पण हा एक हास्यास्पद प्रयोग ठरला असता की ज्या मुलाचं शिक्षण 6वी नापास, त्यानं काय खाजगी शिकवण्या घ्याव्यात. पण भाऊरावांकडे एक गुण होता, तो सगळ्यात महत्वाचा गुण, की आपण एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती करायचीच. त्यांनी ठरवलं खाजगी शिकवण्या घ्यायच्या. त्याच्यासाठी ते आधी स्वतः शिकू लागले आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवू लागले. आणि त्यांची ही तडप बघून हळूहळू सातारा भागामध्ये भाऊराव पाटील मास्तर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यावेळी साताऱ्याचे डेप्युटी कलेक्टर होते पेठे आणि त्यांच्या मुलाची संस्कृतची शिकवणी भाऊरावांनी घ्यावी म्हणून तो मुलगा भाऊरावांकडे आला. आता भाऊरावांचा आणि संस्कृतचा संबंध नाही, पण एखादी गोष्ट ठरवली की करायचीच. ते म्हणाले, मी शिकवणी घेतो. त्यासाठी भाऊरावांनी काय केलं? दुसऱ्या मुलाची संस्कृतची शिकवणी घ्यायची. त्याच्यासाठी स्वतःला संस्कृत यायला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः गजेंद्र गडकर नावाच्या एका संस्कृत प्राध्यापकाकडे, संस्कृत शिक्षकाकडे पहाटे 4ला उठून हे स्वतः शिकवणीसाठी जायचे. त्यांच्याकडून संस्कृत शिकायचे आणि आल्यानंतर त्या डेप्युटी कलेक्टरच्या मुलाला संस्कृत शिकवायचे. तो मुलगाही चांगल्या गुणांनी पास झाला. पोप नावाचे दुसरे कलेक्टर साताऱ्यामध्ये आले. त्यांना इथल्या बाकीच्या लोकल माणसांशी संबंध ठेवायचा तर मराठी यायला पाहिजे. कोण? तर पाटील मास्तरांचं नाव समोर आलं. पाटील मास्तरांकडे ते मराठी शिकण्यासाठी आले आणि त्यांनी एकच अट घातली, तुम्ही मला शिकवताना पूर्णपणे मराठीत बोलायचं. एवढं सर्रास इंग्रजी येत होतं कोणाला? भाऊरावांना तर दुधात साखर झाली आणि त्यांनाही त्यांनी शिकवलं. मंडळी, चांगला जम बसला. म्हणजे किती चांगला जम बसला हे तुमच्या लक्षात यावं याच्यासाठी मी सांगेल.
त्यावेळी सरकारी नोकराचा पगार 10 ते 15 रुपये असायचा आणि भाऊरावांना शिकवणीतनं 90 रुपये मिळू लागले. इतका चांगला जम बसला, म्हणजे सरकारी नोकराच्या 6 पट पगार मिळतोय, इतका चांगला जम बसला. साताऱ्याला त्यांचं कुटुंब आलं. आता ज्या भाऊरावाच्या वडिलांनी सांगितलं होतं की 2 वेळचं खातो आणि गावभर भटकतो, त्या वडिलांना सुद्धा आता मुलाचं कर्तृत्व पाहून वडिलांनाच आनंद होत असतो. वडील जेव्हा बोलतात तेव्हा ते ओठातून बोलत असतात, पोटातून बोलत नसतात. पण आज आपला मुलगा त्या काळात गोऱ्या साहेबाला शिकवतोय, याचं कौतुक भाऊरावांच्या वडिलांना वाटू लागलं आणि भाऊराव अभिमानानं सांगू लागले की माझं पोरगं गोऱ्या साहेबाला शिकवत आहे. हे सगळं चालूच होतं बरं का. इकडे शिकवणी वर्ग चालू होते आणि तेवढ्यात रुद्राजी राजे महाडिक, शिर्के आणि दुदुस्कर या समाजसेवी असणाऱ्या मंडळींबरोबर भाऊरावांचा स्नेह जमला आणि त्यातले जे राजे महाडिक होते त्यांच्या सांगण्यावरून लाहोरला भारत जनरल इन्शुरन्सची एजन्सी भाऊरावांना मिळाली. त्यासाठी ते वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात हिंडले. त्यांनी महाराष्ट्र पायी घातला आणि त्यांना महाराष्ट्रातला समाज, इथलं दैन्य, इथलं दारिद्र्य हे सगळं पाहता आलं आणि त्यांना जाणवलं या सगळ्या दारिद्र्यावर, दैन्यावर एकच उपाय आहे, शिक्षणाची गंगा लोकांच्या हाती दिली पाहिजे. त्यावेळेस सांगली जिल्ह्यातलं दुधगाव नावाची बाजारपेठ, दुधगावला विद्यार्थी पंचक्रोशीतून यायचे, पण यायला वेळ लागायचा, परत जायला वेळ लागायचा. त्यावेळेस दुधगावला प्राथमिक मास्तर म्हणून मादण्णा होते. भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कल्पनेतनं दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ आणि दुधगाव शिक्षण प्रसारक संस्था स्थापन झाली आणि भावी रयत शिक्षण संस्थेचं हे छोटं रोपटं होतं. आता बघा गंमत कशी आहे की हे सगळं घडत होतं बरं का, हे सगळं घडत होतं. पण कधी कधी तुम्ही आम्ही भविष्यावर विश्वास ठेवत नाही, अध्यात्मावर विश्वास ठेवत नाही. पण कधी कधी आयुष्यामध्ये असं काहीतरी होतं की सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, आयुष्यामध्ये सुखाचे क्षण आलेले असतात. पण असा कुठला तरी एखादा प्रसंग येतो की ज्या प्रसंगामध्ये आपला काहीच दोष नसतो, पण आपण अचानक उडवले जातो आणि आपल्या पुढे एखादी संकटाच्या पाठीमागून संकट आणि अशी काही संकट उभी राहतात की ज्याचा आणि आपला काही संबंधही नसतो. याला अध्यात्म उत्तर देतं. कदाचित तुमच्या पूर्वजन्मीचं एखादं सुकृत असावं, पूर्वजन्मीची कर्म असावी, त्याची कारणं काही असू देत. कधी काही माणसं त्याला 7.5 म्हणत असतात की हा 7.5चा फेरा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी तो येतोच. भाऊरावांच्या आयुष्यात सगळं कसं चांगलं चालू होतं, पण एक डांबर प्रकरण त्यांच्या आयुष्यात आलं आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यावेळेस कोल्हापुरात एडवर्ड बादशहा आणि व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याच्या चेहऱ्याला डांबर फासली गेली होती आणि त्या काळामध्ये इंग्रजांच्या सत्तेला हे आव्हान होतं. बरं, त्यावेळेस कोल्हापुरात 2 गट होते. एका गटामध्ये ते लठ्ठे होते, सुप्रिटेंडंट त्या वसतिगृहाचे, आणि दुसऱ्या असलेल्या गटामध्ये निटवे शास्त्री होते. या 2 गटांची एकमेकांमध्ये असलेली स्पर्धा आणि अत्यंतिक टोकाचा विरोध होता. आणि कुठेतरी निटवे शास्त्रीच्या मंडळींनी या सगळ्या डांबर फासण्यामध्ये या लट्टेंचा हात असावा असा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यासाठी काय केलं होतं की जेव्हा भाऊरावांना लट्टेंनी वसतिगृहातून हुसकून दिलं होतं तेव्हा भाऊराव आपली वळकटी घेऊन हे त्या निटवे शास्त्रींकडे गेले होते. त्यांना असं वाटलं की एकच माणूस आपल्या समोर आहे की जो त्याच्या आयुष्याचा सूड उगवण्यासाठी लट्टेंच्या विरोधात खोटी साक्ष देईल. त्यामुळे त्या ठिकाणी निटवे शास्त्रींनी भाऊरावांना टार केली की ताबडतोब कोल्हापूरला निघून या. त्या काळी सुविधा नव्हत्या, त्या काळी साधनं नव्हती, व्हॉट्सअप नव्हता, फेसबुक नव्हता, मेसेज नव्हता. तेव्हा तार आली की माणसं घाबरायची, काहीतरी भयंकर असावं. आणि त्याबरोबर ताबडतोब त्या तारेचं बघून भाऊराव पाटील हे निटवे शास्त्रींच्या घरी गेले. ते म्हणाले, भाऊराव तू आलायस, थांब, कशासाठी तुला बोलावलंय ते सांगतो. रात्री सगळी गर्दी कमी झाल्यानंतर त्या निटवे शास्त्रींनी सांगितलं की त्या लट्टेंनी तुझ्या आयुष्याचं नुकसान केलंय, तुझं शिक्षण त्याच्यामुळे बंद पडले. भाऊराव म्हणाले, ठीक आहे, पण त्याचा काय संबंध? आता म्हणे तुला सूड घ्यायची संधी आली.
मला म्हणे काय करावं लागेल? काहीच नाही करावं लागणार तुला, तुला फक्त विरुद्ध साक्ष द्यावी लागेल. डांबर फासणं हा सगळा प्रकार त्या लट्टे गटानं केलाय असं तुम्हाला सांगावं लागेल. भाऊरावांच्या लक्षात आलं, लट्टेंनी आपल्याला शिक्षा केलीये हा भाग वेगळा, पण लट्टेंचा या प्रकरणात काहीच संबंध नाहीये आणि हा बनाव केला जातोय आणि त्याच्यासाठी मला खोटं सांगा असं सांगितलं जातंय. मी आयुष्यात सत्य सोडून काही केलं नाही, मी खोटं बोलणार नाही. आणि त्याबरोबर भाऊरावांनी निटवे शास्त्रींना सांगितलं की त्यांनी माझ्या आयुष्याचं नुकसान नाही केलं, त्यांचा अधिकार आहे, त्यांना कर्तव्य होती, त्याची पाळवणूक माझ्याकडून झाली नाही म्हणून त्यांनी त्यांच्या अधिकारात शिक्षा केली, बाकी त्यांनी काहीच केलं नाही. मी त्यांच्या विरोधात साक्ष देणार नाही, सत्य आहे तेच मी बोलणार. आता निटवे शास्त्रींना भीती वाटू लागली की आता जर या मुलानं साक्ष दिली नाही तर आपलं भांड फुटेल. मग त्यावेळेस निटवे शास्त्री बनाव करण्यात पटाईत होते, ते काहीच बोलले नाहीत. भाऊरावाला म्हणाले ठीक आहे, तू साक्ष देत नाही तर आजच्या दिवस माझ्या घरी राहा. रात्रभर भाऊराव अस्वस्थ होते. कुठेतरी मध्यरात्री डोळा लागला असेल तेवढ्यात गोंगाट ऐकायला आला. आग 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 म्हणून भाऊराव उठले. बघतात तर काय, एका कोपऱ्यामध्ये प्रेसची असलेली कागद जाळली जात होती आणि निटवे शास्त्री येऊन गलका करत होते की भाऊराव तू काय केलंयस, माझ्या प्रेसला आग लावलीस आणि माझ्या खिशातले पैसे देखील चोरलेस. एवढा सगळा गोंगाट करतानाच हळूच त्यांना सांगत होते, बघ लट्टेच्या विरोधात साक्ष दे, नाहीतर मी पोलीस बोलवेल आणि सांगेल की तूच आग लावलीस, तूच पैसे चोरलेस. भाऊराव म्हटले मी सत्य ते बोलेल, तुम्हाला काय करायचं ते करा. ठरलेल्या बनावाप्रमाणे पोलीस आले आणि भाऊरावांना पकडून घेऊन निघून गेले. त्यावेळेस पागे नावाचे इंग्रज पोलीस अधिकारी गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून नेमले होते आणि त्यांच्याच ताब्यात या सगळ्या एडवर्डच्या तोंडाला जे काळं फासलं गेलं होतं पुतळ्याला, त्याचा शोध घ्यायचा होता. आणि भाऊरावांना घेऊन पोलीस कोल्हापूरच्या कावळ्याच्या बंगल्यावर आले आणि त्या बंगल्याचा इतिहास असा आहे की खतरनाक गुन्हेगार त्या बंगल्यावर आणले जातात आणि पोलीस अशा काही पद्धतीनं त्यांना मारतात की गुराढोरांचा देखील इतका अनन्वित अत्याचार होत नाही. शेवटी त्या गुन्हेगाराला त्याचा गुन्हा कबूल करावाच लागतो. भाऊरावांना त्याच पद्धतीनं अनन्वित अत्याचार केले. दुसरा कोणी असता तर म्हणाला असता काय आपल्याला लट्टेच्या विरोधात साक्षता द्यायचे, एवढा अन्याय कशाला सहन करा. पण भाऊराव मागे हटले नाहीत. 2-3 वेळा त्यांनी स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण मी खोटं बोलेल असं ते म्हटले नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही चांगलं काहीतरी करता, तुम्ही काहीतरी पेरता, तेव्हा त्या पेरलेल्यातून कुठेतरी चांगलं उगवत असतंच. थोडा वेळ लागतो, देव तुमची परीक्षा घेतं, कसोटी घेतं, पण ते उभं राहतच. भाऊराव काही केल्या माने ना, सत्य काही होईना. पागे असलेला जो अधिकारी आहे गुप्तचर खात्याचा, त्याला प्रश्न पडला की आता काय करावं. त्यानं आता वेगळा बनाव सुरू केला. भाऊराव ऐकत नाही तर त्यानं काय केलं, गणपती मांग नावाचा एक दरोडेखोर होता, कुप्रसिद्ध दरोडेखोर, त्याचा आणि पागेचं सख्य होतं आणि त्याचा हा धंदाच होता त्या दरोडेखोराचा की कुणाच्याही विरोधी साक्ष द्यायची. पागेने त्याला भरवलं आणि सांगितलं एक आरोपी आहे, त्याच्या विरोधातली तुला साक्ष द्यायची. तो तयार झाला. कोर्टामध्ये त्यावेळेस गणपती मांगाला आणलं गेलं. भाऊराव आरोपीच्या पिंजऱ्यात समोर उभे होते. गणपती मांगानं आपण कुणाच्या विरोधात साक्ष देणार आहोत म्हणून एकदा त्या आरोपीकडे पाहिलं आणि पाहिलं तर काय, सातारचा पाटील मास्तर. आणि हे पाहिल्यानंतर त्या गणपती मांगाला काही कळेना काय करावं. तो धाय मोकळून रडू लागला आणि भाऊरावांच्या पायावर तो आडवा झाला आणि त्यांचे पाय धरून कोर्टाकडे बघून त्यानं सांगितलं, हा पाटील मास्तर म्हणजे देव माणूस हाय, यानं गोरगरिबाच्या पोरांना शिकवलंय, स्वतःच्या खिशातली पदरमोड करून हा गोरगरिबाच्या पोराला शिकवतो आणि अशा देव माणसाच्या विरोधात मी अजिबात खोटी साक्ष देणार नाही. कोर्टाला खरं काय ते कळलं होतं. सत्याचा विजय झाला होता. भाऊरावांची सुटका झाली होती. पण आयुष्यात इतकं मोठं प्रकरण घडलं. भाऊराव किती वर्ष मागे गेले असतील. त्यानंतर भाऊराव विट्याला आले. आता विट्याला आल्यानंतर परत प्रश्न होता, पुढे प्रश्नचिन्ह म्हणून उभं की आयुष्यात काय करायचं, आपली वाट परमेश्वरानं कुठे ठेवले. याच विचारात एकदा ते निघाले. गाडीत बसले. गाडीत बसल्यानंतर प्रभाकर पंत ओगले यांची भेट झाली. झालेलं सगळं डांबर प्रकरण आणि आयुष्याला मिळालेली कलाटणी भाऊरावांनी प्रभाकर पंत ओगलेंना सांगितली. ओगले म्हणाले, चिंता करू नका, किर्लोस्कर वाडीला
माझा काच कारखाना आहे, तिथे मी तुम्हाला नेतो. भाऊरावांना तिथे नेलं. तिथे 15 रुपये पगाराची नोकरी दिली आणि भाऊरावांनी स्वतःचं कौशल्य असं काही दाखवलं की माल किती चांगला आहे याची आजच्या भाषेत म्हणायची तर जाहिरात केली, लोकांना पटवलं आणि त्या ठिकाणी ओगलेंच्या कारखान्यातल्या मालाला जास्त मागणी निर्माण झाली. ओगलेही समाधानी होते. किर्लोस्करांना हे कळलं की आपल्याला जसा माणूस पाहिजे तसा माणूस ओगलेंकडे आहे. किर्लोस्करांनी या चांगल्या माणसाची मागणी ओगलेंकडे केली. अर्थात किर्लोस्करांचे उपकार ओगलेंवर होते, त्यामुळे ओगलेंना नाही म्हणता आलं नाही. आता भाऊराव किर्लोस्करांच्या असलेल्या कंपनीत काम करू लागले. कसलं काम? लोखंडी नांगर आले होते आणि त्या नांगराची विक्री महाराष्ट्रात करायची होती. पण तेव्हा लोकांमध्ये अंधश्रद्धा होती की लोखंडी नांगरानं भूमातेचं पोट कसं फाडायचं आणि या नवीन अवजारांनी पीक तरी येणार आहे का? पण भाऊराव अस्सल मातीतले, शेतकऱ्यांच्या जवळचे. भाऊराव जायचे, स्वतःच्या शैलीत सांगायचे की तुमचं उत्पादन वाढेल. शेतकऱ्यांना पटायचं, लोकांना पटायचं आणि किर्लोस्करांचं उत्पादन सुद्धा वाढू लागलं. पण आता भाऊरावांची तगमग होत होती. इकडे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ सुरू केलंय. अर्ध लक्ष शिक्षण संस्थेकडे द्यावं लागत होतं, अर्ध किर्लोस्करांच्या कंपनीत द्यावं लागत होतं. मनासारखं काही करता येत नव्हतं. बरं, पैसा कमावणं हा काही त्यांचा उद्देश नव्हता. त्यांनी किर्लोस्करांना या शैक्षणिक क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न केला, पण किर्लोस्करांची उद्दिष्ट वेगळी होती. या माणूस सत्यशोधक चळवळीतला कार्यकर्ता, याचा पिंडच सामाजिक, त्यामुळे तो त्या कारखान्यातही रमेना. त्यांनी किर्लोस्करांची नोकरी सोडली. किर्लोस्करांनी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थेचं काम करताय, माझ्याही कंपनीचं काम उत्तम करताय, नोकरी कशाला सोडताय? आमची काही तक्रार नाही. पण भाऊरावांना प्रतारणा करायची नव्हती. भाऊरावांच्या मनात होतं जे काही करेल ते पूर्ण झोकून देऊन करेल. किर्लोस्करांची नोकरी सोडली, पण परत एक मोह उभा राहिला. कुपर असलेले धनाढ्य व्यापारी कुपर नावाचे, त्यांनी भाऊरावांना बोलावून घेतलं. त्यांना असा अनुभवी माणूस पाहिजेच होता. कुपर जसा व्यापारी होता तसा राजकारणी होता. त्याला भाऊरावांची नस कळली होती की या माणसाला शिक्षणासाठी काहीतरी करायचंय. कुपर म्हणाला की माझ्या कंपनीत काम करा. भाऊराव म्हणाले तुमच्या कंपनीत काम करायचं असतं तर किर्लोस्करांची कंपनी कशाला सोडली असती. भाऊराव सरळ साधा माणूस होता. कुपर मात्र राजकारणी व्यापारी होता. कुपर म्हणाला भाऊराव शिक्षण संस्था चालू करायची, पण त्याच्यासाठी पैसा लागेल. हा पैसा आत्ता तुमच्याकडे नाही. तुम्ही माझ्या इथे काम करा, मी तुमच्या शिक्षण संस्थेसाठी काही पैशाची तजवीज करतो. दोघांमध्ये काहीतरी एक गुप्त करार ठरला. काही ठराविक रक्कम इथून उत्पन्नाची शिक्षण संस्थेसाठी दिली जावी आणि शिक्षण संस्थेसाठी काहीही भाऊरावांनी कुपरच्या कारखान्यात कामाला सुरुवात केली. त्यावेळेस प्रबोधन केशव सीताराम ठाकरे यांची आणि भाऊरावांचीही गट्टी होती. कुपरला साप्ताहिक सुरू करायचं होतं. भाऊरावांच्या गट्टीतनं प्रबोधनकारांनाही बोलावलं गेलं. पण नंतर त्या कुपरला असं जाणवायला लागलं की भाऊराव हा काही आपल्या अंकीत येणारा माणूस नाही. त्यानं नवीन व्यापारी डाव टाकला. त्यानं भाऊराव आणि प्रबोधनकार यांच्यामध्ये तेढ कशी निर्माण होईल याचा काही प्रयत्न सुरू केला. आणि ज्या दिवशी भाऊरावांना हे कळलं की कुपर असं करतोय, तेव्हा हा सरळ साधा माणूस हातात बंदूक घेतली आणि त्या कुपरला मारायला धावला. प्रबोधनकार मध्ये पडले म्हणून त्याचा जीव वाचला. मंडळी, शेवटी कुपर कारखानाही सोडला. प्रत्येकाचं नशीब आणि प्रत्येकाची ललाट रेषा आणि प्रत्येकाचा जन्म हा वेगळ्याच कशासाठी तरी झालेला असतो. किर्लोस्करांच्या कंपनीत किंवा कुपरच्या कारखान्यात ते जर आयुष्यभर राहिले असते तर आज मला यांच्यावर बोलायची वेळ मला आणि तुम्हाला समोर आलीच नसती. मग काय करावं तर त्या काळामध्ये दुधगाव, काले आणि नेरले ही त्यावेळेस सातारा जिल्हा एकच होता आणि तशा अर्थानं ही जी 3 गावं आहेत ती सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांची केंद्रस्थानी होती. या गावामध्ये सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते आणि अशाच पद्धतीनं सत्यशोधक समाजाची एक परिषद काले या गावी भरली होती. जिल्ह्यातनं कार्यकर्ते आले होते आणि त्यावेळेस त्या परिषदेच्या समोर भाऊरावांचं भाषण झालं. भाऊराव अगोदर वेगवेगळ्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरलेले होते. त्यांनी स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी जे पाहिलं ते कार्यकर्त्यांसमोर मांडलं. भाऊराव म्हणाले, आज आपला बहुजन समाज अंधारामध्ये, अज्ञानात आहे,
दुःखात आहे. आणि आम्हाला असं जाणवतंय की या दुःखातून जर बाहेर काढायचं असेल तर एकच केलं पाहिजे, ज्ञानाचा जो दिवा आहे तो गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातामध्ये हा ज्ञानाचा दिवा दिला पाहिजे. आणि हा ज्ञानाचा दिवा देण्यासाठी त्याला मोफत शिक्षण मिळेल अशा पद्धतीची सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारी अशी शिक्षण संस्था स्थापन केली पाहिजे असा ठराव त्या सत्यशोधक चळवळीच्या बैठकीमध्ये झाला. आपल्या शिक्षण संस्थेला काय नाव द्यायचं यावर विचार विनिमय झाला. आणि विचार विनिमय झाला तेव्हा असं ठरलं की आपल्याकडे येणारी मुलं ही बहुजन समाजातली आहेत, कामगारांची आहेत, मजुरांची आहेत, शेतकऱ्याची आहेत. शेतकरी म्हणजे रयत. आणि ज्या शिक्षण संस्थेमध्ये रयतेची मुलं शिकतील ती शिक्षण संस्था रयतेची असेल, म्हणून त्या शिक्षण संस्थेला रयत शिक्षण संस्था असं नाव द्यावं. आणि हे सर्वानुमते ठरलं. 4 ऑक्टोबर 1919 आजची तारीख आहे 5 ऑक्टोबर 2018, म्हणजे बरोबर 99 वर्ष आणि 1 दिवसापूर्वी विजयीदशमीच्या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. मंडळी, ज्या कार्याची सुरुवात मोहिते नावाच्या एका हरिजन विद्यार्थ्यापासून झालेली आहे. दुसऱ्या वर्षी 4 विद्यार्थी होते. शंकर कांबळे, दुसरा भाऊरावांचा भाऊ. उदात्त हेतू बघा किती. आपल्या भावाला पण वसतिगृहात ठेवलं. आणि 2 माने बंधू असे 4 जण. आणि 4घांचं वसतिगृह कोणतं? भाऊरावांचं घर म्हणजे वसतिगृह. आणि विचार करा, त्या काळामध्ये जैन समाजामध्ये 16 ओवळं खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे लक्ष्मीबाई या कडक 16 पाळणाऱ्या होत्या. रात्री गंमत अशी व्हायची, शंकर कांबळे अस्पृश्य समाजातला, भाऊराव बैठकीच्या खोलीत झोपायचे, लक्ष्मीबाई स्वयंपाकघरात झोपायच्या. आणि शंकर कांबळे अस्पृश्य म्हणून नाईलाजानं त्याला पडवीत झोपायला लागायचं. भाऊराव त्याला पडवीत झोपायचे. पडवीत गळायचं. पाऊस आला की कपडे ओले व्हायचे. भाऊराव काय करायचे? लक्ष्मीबाई झोपेपर्यंत जागे राहायचे. लक्ष्मीबाई झोपल्या की उठून जायचे. शंकर कांबळेला आतमध्ये बैठकीच्या खोलीत घ्यायचे. पहाटे 5 वाजता परत अभ्यासाला उठवायचंय म्हणून लक्ष्मीबाई उठायच्या आत त्या शंकर कांबळेला पुन्हा नेऊन पडवीत ठेवायचे. असं नाटक रात्रभर चाललेलं असायचं. पण नाटकाचा पडदा कधी ना कधीतरी वरती होतो. लक्ष्मीबाईंना कधी ना कधीतरी हे कळायचं. लक्ष्मीबाईंना कळलं. त्या मातृहृदयी होत्या. शेवटी त्यांनी भाऊरावांना सांगितलं की याला आतल्या खोलीत घ्या. आता बघा कसं होतं. ते जिथे राहत होते तिथे पाठीमागी परसदार होतं, पुढे अंगण होतं. मधनं यायचं म्हटलं तर स्वयंपाकघरातून ये जा करावी लागणार होती. शिवाशिव होत होती. मुलं आपली दुपारी सुट्टीच्या वेळी लक्ष्मीबाईंच्या भोवती रेंगाळायची. लक्ष्मीबाई विचार करायच्या, या मुलांना आई बाबा त्यांचे घरी आहेत. या मुलांची जर आई असती तर त्या आईकडे यांनी काहीतरी खाण्याचा हट्ट केला असता. मग ही आपली मुलंच आहेत. मग ती त्या मुलांना गुड शेंगा द्यायच्या आणि म्हणायच्या, तुला म्हणून देते, कुणाला सांगू नको बरं का. त्या प्रत्येक मुलाला वाटायचं आपल्यालाच दिले. प्रेमानं ते त्यांना वहिनी म्हणायच्या. आणि वहिनींबरोबर असं प्रेम जुळलं. ज्या पहिल्यांदा कडक 16 ओळ पाळायच्या त्यांना नंतर ती मुलं इतकी आपली वाटू लागली, इतकी आपली वाटू लागली की एक दिवस लक्ष्मीबाईंना तार आली होती की त्यांची आई आजारी आहे. त्यावेळेस वसतिगृहात भाऊराव नव्हते आणि वसतिगृहातल्या एका मुलाला फणफणून ताप आला होता. तेव्हा लक्ष्मीबाईंनी कळवलं होतं, माझा मुलगा आजारी आहे. जोपर्यंत भाऊराव इथं येत नाही तोपर्यंत मला आईला भेटायला येता येणार नाही. आणि भाऊराव येईपर्यंत त्यांनी वसतिगृह सोडलं नाही. अहो, या मातेनं काय काय केलंय. येताना ती लक्ष्मी म्हणून आली होती आणि पार्वतीची लंका म्हणून तिला इथं सहन करावं लागलं. कारण अनेक जण मदत करत होते हो. पण जेव्हा आडनीड पडत होती तेव्हा भाऊराव हक्कानं लक्ष्मीबाईंच्या अंगावरचा एक दागिना काढायचे आणि विकायचे.
एक वेळ तर अशी आली की सौभाग्याचा अलंकार असलेलं जे मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातलं किती मोठं धन असतं. एवढे मोठी असलेली तुम्ही सहज कल्पना करून बघा, नवऱ्यानं दिवाळीला गणपतीला काही सोन्या नाण्याची वस्तू घेतली नाही तर स्त्रियांना किती जड वाटतं. आणि इथे तर माहेरवरून आलेली संपत्ती एक एक दागिना मोडला. दुसरी कुठली स्त्री असती तर म्हणाली असती आता माझं मंगळसूत्र सुद्धा पाहवत नाही का. पण ते मंगळसूत्र सुद्धा या मुलांसाठी त्या स्त्रीनं दिलंय, कारण तिला माहिती होतं की तिचा नवरा हाच खरा दागिना आहे, महाराष्ट्राचा देशाचा दागिना आहे. आणि त्या दागिन्यापुढे सोन्या नाण्याची किंमत किती असेल हे त्या लक्ष्मीबाईंनी केलं होतं. मंडळी, तुम्ही जर सुरुवातीची अवस्था पाहिलीत तर सातारच्या भाऊरावांच्या घरामध्ये ही 4 मुलं राहायची. काही पुढे पुढे मुलं वाढू लागली. काहींची व्यवस्था वेगवेगळ्या घरांमध्ये केली होती. अंबुबाई नावाच्या मावशी होत्या, त्यांच्याकडे काही मुलं. भाऊरावांचे काही मित्र होते, ते मित्र जेवणाची बिलं द्यायची. बरं, गंमत अशी व्हायची की त्यावेळेस खोलेबाई नावाच्या बाई होत्या की ज्यांच्याकडे जेवणासाठी मुलं जात होती, पण त्या पंक्तीभेद करत होत्या, जातीनिहाय मुलांना वाढत होत्या. भाऊरावांना कळून चुकलं, आपण पैसे भरतोय, पैसे देतोय, पण मुलांना तरीही काही चांगलं अन्न आणि स्वाभिमानानं मिळत नाही. भाऊरावांनी मुलांना जमा केलं, एकत्र केलं आणि त्या मुलांना सांगितलं, गड्यांनो आपण आता एक काम करू, आपण पैसे देतोय, जेवण करतोय, त्याच्यापेक्षा आपण असंच करूया, तुम्ही तुमच्या हातानं जेवण बनवायला लागा. जे काही लागेल ते आपण आपल्या हातानं करू. मुलं म्हणजे माकडच हो, त्यांना भाऊराव जे सांगतील ते ऐकतील. मुलांनी तयारी दाखवली की आपण आपल्या आपल्या हातानं करू. सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं, पाणी आणणं, भांडी घासणं, जेवण करणं, पण नंतर त्याच्यात गोडी वाटायला लागली. कारण स्वतःच केलेलं जेवण असेल, मग ते खारट असू दे, तिखट असू दे, आळणी असू दे, सगळं गोड मानून मुलं खायला लागली. पण आता जसजशी संस्था वाढू लागली, जसजशी मुलांची संख्या वाढू लागली, तसा भाऊरावांना प्रश्न भेडसावायला लागला की आता या मुलांना इतरांच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून अशी तारांबळ आणि कसरत कशी करायची, काय करूया. त्यावेळेस धनिनीची बाग होती. धनिनी या शब्दाचा अर्थ सांगतो, त्या काळामध्ये राजे महाराजे असायचे, त्यांना राजा हा जनतेचा धनी, त्या अर्थानं त्याची बायको राणी म्हणजे धनी. आणि सातारा ही तर छत्रपतींची गादी, त्यामुळे त्यावेळेस राणीसाठी एक 8-10 एकरात बाग होती. वैभवाचा काळ ओसरला, नंतर ती बाग खंडानं दिली गेली, ओस पडलेली होती. त्या बागेमध्ये 2 विहिरी होत्या, त्या मात्र तुडुंब भरलेल्या होत्या. आणि त्याच बागेच्या दक्षिणेकडे काकडे बाग होती. तिथे एक महाराजांचा वाडा होता, त्याच्यात छापखाना होता, तो बंद पडलेला होता. आणि भाऊरावांच्या प्रयत्नानं या असलेल्या बंद पडलेली जागा त्यांना मिळाली. त्यांना बरं वाटलं, मुलांची राहायची सोय होईल. भाऊरावांनी अजून प्रयत्न केला की ही जर धनिनीची बाग 8-10 एकराची मिळाली तर सोन्याहून पिवळं होईल. आणि भाऊरावांच्या प्रयत्नांना यश आलं आणि धनिनीची बाग भाऊरावांच्या ताब्यात आली. म्हणजे आता काकडे बाग, तिथला वाडा, 2 विहिरी आणि त्याचबरोबर ही धनिनीची बाग. भाऊरावांनी सगळे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आपल्या या सैन्याला जमा केलं आणि त्यांना सांगितलं की तुमचं सगळं चंबू गबाळ घेऊन तुम्ही धनिनीच्या बागेत या. मुलं खुश झाली, आपली एका ठिकाणी राहायला सोय होते आणि सगळी मुलं या धनिनीच्या बागेमध्ये आली. मंडळी, त्या काळी धनिनीच्या बागेत जर तुम्ही शिरलात तर उजव्या बाजूला एक वडाचं झाड होतं. आज रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह म्हणून आपण वटवृक्षाचं झाड पाहतो. ते काही वड, पिंपळ, उंबर ही पवित्र झाडं आहेत. ब्रह्म, विष्णू, महेश यांचा वास त्यांच्यामध्ये आहे. याच केवळ श्रद्धेनं वडाचं झाड हे बोधचिन्ह म्हणून दिलेलं नाहीये. त्याच्या पाठीमागचा इतिहास असा आहे की धनिनीच्या बागेला रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात वेगळं महत्व आहे. आणि त्या बागेमध्ये हे जे वटवृक्षाचं झाड आहे ते इतकं अवाढव्य होतं की त्याच्या पारंब्या अशा खाली जमिनीला टेकलेल्या होत्या. त्याच्या भोवती दगडाचा कट्टा होता आणि 30-35 फूट बुंधा असलेला
असलेलं ते झाड आणि त्याच्याकडे पाहिलं की कुणालाही आधार वाटावा. ती मुलं आई वडिलांना सोडून आलेली असायची आणि ती कट्ट्यावर जेव्हा बसायची तेव्हा आपल्या आई वडिलांचा आधार त्यांना वाटायचा. स्वतः भाऊराव त्या कट्ट्यावर बसायचे, विचार करायचे, प्रश्नातून मार्ग काढायचे. त्या झाडानं रयत शिक्षण संस्थेच्या आयुष्यातले अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले होते. असं म्हणतात की वटवृक्षाचं झाड हे सतत 12 महिने हिरवं असतं आणि त्याची फांदी आपण कुठेही लावली तरी त्या ठिकाणी तो वटवृक्ष येतोच, फोपावतो. भाऊराव नेहमी म्हणायचे की माझी शिक्षण संस्था या वटवृक्षासारखी आहे. तिला कुठेही लावा, डोंगरात लावा, दरीत लावा, कुठेही सुरू करा, ती फोपावेल म्हणजे फोपावेलच. त्यामुळे तुम्ही बघा रयत शिक्षण संस्थेची असलेली विद्यालय, कॉलेजेस हे कुठेतरी डोंगरात आहेत. आज आपल्याला, आपण ज्या कॉलेजमध्ये आहोत आता प्रगती झाली आहे, पण एक 20-25 वर्षापूर्वीचा काळ आठवा, त्यावेळेस हा डोंगरच होता की, आणि डोंगरामध्येच ही फोपावलेली संस्था आहे की. भाऊरावांचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास होता. मेहनत तर या माणसानं किती घेतले. 7वीच्या परीक्षा गावोगावी झाल्या की भाऊराव आपले निघाले. जत्रेला जसे निघतात तसे गावात जायचं, प्राथमिक शाळेतल्या मास्तरांना भेटायचं, त्यांच्याकडून गावातली हुशार मुलं कोण आहेत, आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेली मुलं कोण आहेत यांची लिस्ट काढायची, त्यांच्या घरी जायची. घरामध्ये शिक्षणाचा अंधकार पसरलेला आहे, ज्ञानाचं महत्व नाही आहे. आई वडिलांच्या जवळ त्यांना बसवायचं, आई वडिलांना पटवायचं की तुमच्या मुलाला माझ्या ताब्यात द्या, मी त्याला सातारला घेऊन जातो, त्याच्या शिक्षणाची सोय करतो, त्याची खाण्यापिण्याची सोय करतो, कपड्या लत्त्याची सोय करतो. तुमचा मुलगा बॅरिस्टर होईल, तुमचा मुलगा शिकेल, तुमचं दैन्य जाईल, तुम्ही फक्त त्याला माझ्या बरोबर द्या. किती मुलांना आणलं असेल. महार, मांग, चांभार, साळी, कोळी, कोष्टी, तेली, तांबोळी, मराठा, जैन, मुस्लिम या सगळ्या जाती धर्म भाऊरावांपुढे नव्हताच. सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची मुलं. हा माणूस म्हणजे देवदूत होता. हा जेव्हा जायचा तेव्हा खांद्यावर घेऊन साताऱ्याला मुलांना घेऊन यायचा आणि त्यांच्या जीवाचं सोनं करायचा. सांगली जवळ कौलापूर नावाचं गाव होतं. त्या गावातल्या एका हुशार विद्यार्थ्याला माधव स्टेशन पर्यंत खांद्यावर आणलं. तिथून पुढचा प्रवास रेल्वेनं साताऱ्यापर्यंत केला आणि त्या मुलाला इंग्लंडला पाठवून, बाहेर देशात पाठवून त्याला बॅरिस्टर पदवी मिळवून दिली आणि तेच बॅरिस्टर पी.जी. पाटील की जे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले, अशी मुलं तयार केली. कुणाकुणाला स्पर्श झालेला आहे. एकदा तर लहानपणी इस्लामपुरात असताना भाऊराव आपल्या शाळेभोवती गेले. शाळेच्या बाहेर एक मुलगा थंडीनं, असा पाऊस पडला होता, गारवेमध्ये गारठा होता, थंडीनं कुडकुडत होता. चौकशी केली, हरिजन समाजातला आहे म्हणून शिक्षकांनी बाहेर काढलेला आहे. त्या मुलाला भाऊरावांनी उचललं आणि मिस क्लार्क वसतिगृहामध्ये कोल्हापूरला टाकलं. तोच मुलगा पुढे जाऊन अस्पृश्य समाजातला पहिला आमदार झाला. पहिला आमदार. बाबासाहेबांच्या मूकनायकचं संपादकत्व या मुलानं केलं. त्या मुलाचं नाव ज्ञानदेव घोलप. अशी कितीतरी मुलं तयार केली, कितीतरी मुलं तयार केली. बरं, ही मुलं तयार करत असताना समाज मदत करत होता, समाज पैसा देत होता, पण तरी सुद्धा पैसा अपुरा पडत होता. मुलांचं राहणं खाणं आहे, कपडे लत्ता आहे, जेवण खाणं आहे, करणार कुठून, एवढा पैसा आणणार कुठून. बरं, हा पांढरा दाढीवाला बाबा काही लखोपती नव्हता. मग यांच्या डोक्यात एक योजना आली. त्याला अनेक अंग आहेत, केवळ फक्त पैशाची नळ भागवावी म्हणून नाही. त्या योजनेचं नाव कमवा आणि शिका, श्रम करा आणि शिका. कारण भाऊरावांना माहिती होतं मुलांना आयतं दिलं, फुकटचं दिलं तर त्यांना महत्व कळणार नाही. आज आम्हाला पटतं. आज मुलाला शाळेत नेण्यासाठी दारात गाडी असते. गाडीतनं त्यानं फक्त घरातनं बाहेर यायचं, गाडीमध्ये बसायचं, गाडीत बसायचं, शाळेत जायचं. पुस्तकं तयार असतात, गाईड तयार असतात, अपेक्षित तयार असतात, खाजगी शिकवण्या लावलेल्या असतात, सगळं असतं. पुन्हा आणायला गाडी असते. पण मला सांगा, यांच्यामध्ये जी एकात्मता साधली गेली पाहिजे ती साधते का? नाही साधली जात. भाऊरावांना माहिती होतं आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती.
तेव्हा विद्यार्थी गुरुकडे राहायचे, तिथे श्रम करायचे आणि श्रम करून कमवायचे, त्यांना महत्व वाटायचं. भाऊरावांनी ठरवलं की मुलांना कमवा आणि शिका योजना राबवायची आणि धनिनीची बाग हे पहिलं मॉडेल होतं प्रयोग करायला. 8-10 एकर मध्ये असलेली बाग, असे तण वाढले होते, पुरुषभर उंची इतकं गवत होतं. मुलांच्या करवी ते साफ करायला सुरुवात केली आणि साफ करता करता एका मुलाच्या साप चावला. त्याला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि सांगितलं की हा रात्रभर झोपता कामा नये, याला जागवा. तिथे त्या वडाच्या झाडाच्या पारावर आणलं, त्याला बसवलं. सगळी मुलं रात्रभर कीर्तन म्हणू लागली, भजन करू लागली, गाणी म्हणू लागली, गप्पा गोष्टी करू लागली आणि त्या मुलाला त्यांनी रात्रभर जागवलं. अशा कितीतरी आठवणी येतो, कितीतरी आठवणी आहेत. म्हणजे भाऊराव वसतिगृहातल्या मुलांना काय करायचे, ती मुलं ज्या ठिकाणी वसतिगृहात आहेत, भाऊराव 2:30-3 वाजता कंदील घेऊन निघायचे. कंदील घेऊन निघाले की कुठला मुलगा अंथरुणाच्या खाली आला असेल तर त्याला अंथरुणावर घ्यायचे. कुणाची थंडीमध्ये कुडकुडत असताना अंगावरचं बाजूला झालं असेल तर त्याला अंगावर टाकायचे. कुणाला जर ताप आलेला असेल तर त्या मुलाला स्वतःच्या कुशीमध्ये झोपायला घ्यायचे. कुणा मुलगा अभ्यास करता करता झोपला असेल तर त्याचा रॉकेलचा दिवा विझवायचे. हे सगळं कोण करेल मला सांगा ना? भाऊराव करत होते. बरं, गमती जमती ही अशा घडायच्या की पहाटे 4-4:30-5 मुलांना अभ्यासाला उठवायचे. शांताराम काकडे नावाचा एक मुलगा होता, ज्याला झोप अजिबात आवडत नव्हती. पहाटे 5 वाजता त्याला उठवलं की तो निमित्त करायचा आणि म्हणायचा की मला लघवीला जायचंय. लघवीला जायचंय म्हणून हा बाहेर पडायचा. लघवीला बसलोय अशा पद्धतीनं बसायचा आणि तिथल्याच भिंतीला टेकून झोपी जायचा. एकदा तर भाऊराव चिडले आणि म्हणतात, अरे तो काकडे अजून येत कसा नाही? स्वतः बघायला जातात तर हे काकडे महाशय निवांत झोप घेत होते. आणि या शांताराम काकडे आणि भाऊराव इतके मोठे असले तरी मुलांच्यात मुलं होऊन खेळायचे. हा शांताराम काकडे पुढे विद्यार्थी व्यवस्थापक झाला. एकदा भाऊराव आणि ते डोंगरातल्या एका शाळेला भेट द्यायला निघाले होते. तेव्हा भाऊरावांना चालायला जरा अवघड पडत होतं, म्हणून एका तट्टूवर भाऊराव बसले होते आणि हा शांताराम काकडे खाली पायी चालत चालला होता. एवढा महाकाय देह तट्टूवर बसलेला आहे. त्या तट्टूनं काही काळ सहन केलं आणि मग बंडखोरी केली आणि एक जी मुसंडी आणि उडी मारली, त्याबरोबर भाऊराव खाली कोसळले. शांताराम काकडेला हसू आवरेना, तो हसायला लागला. तेव्हा भाऊराव म्हणाले, अरे शांत्या लेका, पहिल्यांदा मला उठव, मूर्खासारखं हसतोस काय? तेव्हा शांताराम काकडे म्हणाला, अण्णा असा सीन मला परत कधी पाहायला मिळणार नाही, आधी मला हसून घेऊ द्या, मग मी तुम्हाला उठवतो. हाच शांताराम काकडे पुढे संस्थेच्या शाळेचा मुख्याध्यापक झाला. अशा तुम्हाला किती म्हणून आठवणी सांगू. अहो, मुलं काय काय करत होती. धनिनीच्या बागेत गेली, त्यांना काम करायला सांगितलं. आता कुणी भाऊरावांनी काय घेतलं होतं? म्हशी घेतल्या होत्या, बैल घेतली होती, नांगरायला शेतीची अवजार आहेत, सगळं आहे. कारण शेतकरीच मुलं, त्यांना शेतीची कामं करायला मजा वाटायची. मग कुणी स्वयंपाक करायचं, कुणी पाणी भरायचं, कुणी दळणकाम करायचं, कुणी भांडी धुवायचं, कुणी पीठ मळायचं, कुणी भाकरी थापायचं, कुणी भाजीपाला चिरायचं, कुणी ताक करायचं, कुणी तिथली फळं विकून साताऱ्यात विकायला जायचं, कुणी म्हशी चरायला जायचं, तिकडं अभ्यास करायचं. प्रत्येकाला प्रत्येकाची कामं नेमून दिली होती. अहो, एका वसतिगृहामध्ये ही मुलं एकत्र राहतात, एकत्र काम करतात, एकत्र जेवण करतात, एकत्र शिक्षण घेतात. अशा काळामध्ये की ज्या काळामध्ये जातीभेदाच्या दरी इतक्या कडवट होत्या आणि इतक्या कडवट असताना या ठिकाणी मुलं आई वडिलांपासून लांब राहून हे सगळं एकत्र करतात. तुम्ही आज डोळ्यासमोर चित्र उभं करा, काय त्यांचं बॉन्डिंग असेल, त्यांना एकमेकांबद्दल किती प्रेम वाटत असेल, किती आपुलकी वाटत असेल. अहो, जातीभेदाचा प्रश्न स्वातंत्र्यापूर्वीही देशापुढे होता आणि आज स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालीत, तर आज सगळ्यात मोठा प्रश्न काय? तर माणसं तुटतात. प्रत्येक जण जातीमध्ये विखुरला जातोय, प्रत्येक जण स्वतःला स्वतःची जात लावतोय. पण असा प्रयोग त्या काळात होत होता की जी मुलं वेगवेगळ्या जातीची एकत्र राहून हे सगळं करत होती, त्यांना किती किती अभिमान आणि किती चांगल्या गोष्टी वाटत असतील. मंडळी, 1927 साली महात्मा गांधी मुंबईला भेट द्यायला आले आणि त्यावेळेस त्यांचा सातारा दौरा होता. भाऊरावांची इच्छा होती की महात्मा गांधींनी आपल्या वसतिगृहाला भेट द्यावी. त्यांनी पत्रव्यवहार केला. महादेव भाईंचं पत्र आलं की महात्मा गांधी भाऊरावांच्या वसतिगृहाला भेट देणार आहेत. स्थानिक पुढाऱ्यांच्या पोटामध्ये त्यांच्या स्वभावाप्रमाणे
पोटशूळ उठलं आणि त्यांना असं वाटायला लागलं, या फकीराच्या संस्थेत महात्मा गांधींसारखा देशव्यापी नेता भेट देणार हे काही बरोबर नाही. त्यांनी महादेव भाईंचे कान भरले आणि असलेला दौरा रद्द, म्हणजे असलेली भेट रद्द करायला लावली. पुन्हा भाऊरावांना पत्र आलं की महात्मा गांधी घाईत आहेत, ते वसतिगृहाला भेट देऊ शकत नाहीत. पण असं काही मनाविरुद्ध घडायचं ना, त्यावेळेस भाऊराव दुप्पट वेगानं कामाला लागायचे. वसतिगृहातली सगळी मुलं घेतली आणि भाऊरावांची सेना कुठे उभी राहिली की ज्या दिवशी महात्मा गांधी येणार आहेत, साताऱ्याच्या जवळचा बोगदा क्रॉस केला रे केला की त्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांची सेना उभी होती. महात्मा गांधींची गाडी जेव्हा त्या बोगद्यातनं बाहेर आली तेव्हा कर्मवीर भाऊरावांचा हा दिप्पाड देय समोर उभा राहिला आणि बाजूची माकडासारखी असलेली मुलं भोवती उभी राहिली. त्यांनी महात्मा गांधींच्या गाडीला गराडा घातला. महात्मा गांधींनी विचारलं काय, तेव्हा भाऊराव म्हणाले, बापूजी आपण आमच्या संस्थेला यायचं कबूल केलं होतं, पण आपलं अचानक पत्र आलं की आपल्याला जमत नाही का. महात्मा गांधींनी महादेव भाईंकडे पाहिलं. ते म्हणाले की स्थानिक पुढाऱ्यांनी सांगितलंय. तेव्हा भाऊरावांनी विनंती केली, वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं स्वावलंबी शिक्षण घेतात, आपण या, आपल्याला आवडेल, आपण आशीर्वाद द्या. महात्मा गांधींनी मान्य केलं आणि महात्मा गांधी वसतिगृहामध्ये आले. वसतिगृहामध्ये आले. ज्ञानदेव खोलपांनी, तो जो मुलगा की ज्याला बाहेर काढलं होतं, त्याच ज्ञानदेव खोलपांनी अख्खा इतिहास असलेला अहवाल मांडला. महात्मा गांधी खुश झाले. महात्मा गांधी म्हणाले, असा प्रयोग मी साबरमतीत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात मला यश मिळालं नाही. तुम्ही चांगलं काम करताय. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर एकात्मतेचा प्रश्न राहील, तो तुम्ही सोडवताय. माझा आशीर्वाद तुम्हाला. हो, किती किती लोकांनी आशीर्वाद दिलाय. मी आता शेवटाकडे येणार आहे, पण 2-3 गोष्टी पटकन सांगतो आणि पुढे जातो. कशा पद्धतीचे आशीर्वाद आहेत बघा. माऊलीचे विठ्ठलराव देशमुख, त्यांच्या भावाचं लग्न होतं. त्या लग्नात भाऊराव गेले. तेव्हा भाऊराव लग्नात गेल्यानंतर भाऊरावांना घोंगडी पसरायला लावली आणि विठ्ठलराव देशमुखांनी सांगितलं की सामान्य माणसाच्या घरामध्ये ज्ञानगंगा नेणारा हा महारथी आहे, हा माझ्या भावाच्या लग्नाला आशीर्वाद द्यायला आलाय. लग्नामध्ये जो हुंडा मिळालाय त्या हुंड्याची रक्कम मी या भाऊरावाच्या झोळीमध्ये टाकतो, असं म्हणून पैशाचा पाऊस पडलाय. एका लग्नात तर भाऊराव गेले. तिथे भाऊराव काही लाडू खायला उठेना. भाऊरावांना लाडू खायला चला म्हटलं, भाऊराव नाही म्हटले. जिलबी खायला चला म्हटलं, नको म्हटले. कुणीतरी म्हटलं, यजमान अहो तुमच्या संस्थेला देणगी आम्ही समारंभपूर्वक देणार आहोत. मला म्हणाले देणगी नको. यजमानांना सांगितलं, तुमचा जावई माझ्या पदरात टाका या घोंगडीत टाका. आता कळेना जावई टाकायचा म्हणजे काय. तेव्हा भाऊरावांनी स्पष्ट करून सांगितलं, साताऱ्याला मी छत्रपती शिवाजी कॉलेज काढतोय, मला मराठीचा प्राध्यापक पाहिजे. तुझा जावई नागपूर युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे, त्याला माझ्या झोळीत टाक. हे उदाहरण आहे गल ठोकळ यांच्या मुलीच्या लग्नातलं आणि तो प्राध्यापक म्हणजे राम शिंदे. बरं, तत्वाशी कुठे तडजोड नाही बरं का. कुणीतरी एका धनाढ्य व्यापाऱ्यानं सांगितलं होतं 2 लाख रुपये देतो, छत्रपती शिवाजी हे नाव बाजूला करा आणि माझं नाव द्या. भाऊरावांनी मानलं नाही, ते 2 लाख रुपये घेतले नाही. गाडगे बाबा जेव्हा भाऊरावांना मदत करायला यायचे, पंढरपुरात गाडगे बाबांचं कीर्तन चालू असायचे. गाडगे बाबा लोकांना विचारायचे, देव मंदिरात आहे का, तुम्हाला देव दिसला का, देव तुमच्याशी बोलतो का. तेव्हा ते म्हणायचे नाही देव बोलत. म्हणे मग देव मंदिरात कुठला आहे, तुम्हाला देव पाहायचा आहे का. लोक म्हणायचे पाहायचा आहे. म्हणे साताऱ्याच्या दाढीवाल्या बाबाला गाडगे बाबा उभे करायचे आणि म्हणायचे, अरे ज्ञानगंगा या माणसानं सामान्य माणसाच्या घरात नेली, हा खरा ज्ञानोबा आहे, हा खरा देव आहे, याच्यामध्ये देव दिसतोय. आता धर्मशाळा बाद झाल्या, आता देवळं बाद झाली, तुम्हाला जे काही दान टाकायचंय ते या देवाच्या पदरात टाका. आणि गाडगे बाबा झोळी पुढे करायचे आणि पैशाचा पाऊस पडायचा. कृतज्ञता म्हणून भाऊरावांनी कराडच्या कॉलेजला गाडगे बाबांचं नाव दिलं. गाडगे बाबा 2दा कराडला गेले. स्वतःच्या खराट्यानं संपूर्ण महाविद्यालय साफ केलं. अहो पंढरपुरामध्ये गाडगे बाबांचे शिष्य की ज्यांनी स्वतःच्या मठाची जागा दिली, जिथं आज पंढरपूर कॉलेज उभं आहे. मंडळी, वेळ अपुरा आहे. आता मी फक्त भाऊरावांच्या शेवटच्या प्रवासाकडे येतोय.
शिक्षण संस्था वाढली होती, विद्यालय झाली होती, महाविद्यालय झाली होती, जाळं पसरलं होतं. तारीख होती 8 मे 1959. भाऊराव ससून रुग्णालयामध्ये होते. आदल्या दिवशी त्यांनी यशवंतराव चव्हाणांना पत्र लिहिलं. पत्रामधला बाकी आशय वेगवेगळा होता, पण त्यातली मूळ कल्पना होती की जसं कोल्हापुरात छत्रपती शिवाजी विद्यापीठ निघालं तसं महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ काढण्याची माझी इच्छा आहे, पण प्रकृती साथ देत नाही. आता यशवंतराव चव्हाणांना सांगितलं होतं की तुम्ही स्वतः जातीनं लक्ष द्या. हे पत्र सरवदे नावाच्या त्यांच्या असलेल्या सेवेकऱ्याला पोस्ट करायला सांगितलं. दिवस उजाडला 9 मे 1959. सकाळी 7 वाजता भाऊराव उठले. आपल्या सकाळच्या विधी आटोपल्या. नेहमीप्रमाणे पाणी, लिंबू आणि मध घेतलं. त्या दिवशी अंघोळीसाठी दिवसाआड अंघोळ चालू होती. अंघोळीसाठी पाणी अंघोळीच्या खोलीत काढलं होतं. ढकलगाडीवरून तिथपर्यंत न्यावं अशी भाऊरावांना विनंती केली. भाऊराव म्हटले नाही, माझ्यातला आतला आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे, आज मी चालत जातो. वार्डातनं भाऊराव चालत जायला निघाले. असलेली पेशंट मंडळी हात जोडून नमस्कार करत होती. भाऊरावही नमस्कार करत होते. अंघोळ केली, परत आले. परत लोक नमस्कार करू लागले. भाऊरावही नमस्कार करू लागले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा असं तर भाऊरावांना म्हणायचं नसावं. भाऊराव परत आले, खुर्चीत बसले, वर्तमानपत्र वाचून काढली, गरम दूध घेतलं. त्याच वेळेस काही टपाल आला होता. जीवन पाटील, सरवदे आणि काटकर ही 3 माणसं भाऊरावांच्या सेवेसाठी होती. टपालात बघितलं, 2-3 पत्रिका होत्या. त्यांना शुभ संदेश द्यायला सांगितले. तोपर्यंत 11:30 वाजले. 11:30ला जेवण आलं. आजचं जेवण वरण भात, कोथिंबीर, थोडंसं दूध, त्याच्यामध्ये कुस्करलेली चपाती भाऊरावांनी खाल्ली. रात्रीपासून लघवी काही झाली नव्हती. डॉक्टर सुळे नावाचे डॉक्टर आले, ज्यांनी सांगितलं की इंजेक्शन देण्याची व्यवस्था करतो. ते निघून गेले. 12:30 वाजता डॉक्टर बोधे आले. त्यांनी सोडा वॉटर दिलं. लघवी रात्रीपासून झालेली नव्हतीच. दादा पाटील नगरचे कार्यकर्ते आले. संस्थेच्या विषयी चर्चा चालू होती. तोपर्यंत 1:15 वाजला होता. एक परिचारिका आली, तिला इंजेक्शन द्यायचं होतं. भाऊरावांना उजव्या कुशी वळवलं. त्यांच्या खुब्यामध्ये इंजेक्शन देण्यात आलं, पण त्याच्यानंतर भाऊराव अस्वस्थ झाले. अंगाची लाही झाली. काहीतरी वेगळं घडतंय. डोळे असे तांबटल्यासारखे झाले. मुठी वळल्या गेल्या. भाऊराव अस्वस्थ आहेत हे कळलं. जीवन पाटील, काटकर आणि असलेले सरवदे हे ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. डॉक्टर मोदी होते, त्यांना बोलावलं. ते आले. तोंडामध्ये ऑक्सिजनची, नाकामध्ये ऑक्सिजनची नळी ठेवण्यात आली. तोंडामध्ये देखील ऑक्सिजनची नळी ठेवण्यात आली आणि त्यानंतर कोरोना नावाचं इंजेक्शन देण्यात आलं. पण काहीच उपयोग झाला नाही. भाऊराव अनंतात विलीन झाले होते, जगाला सोडून गेले होते. सरवदे, जीवन पाटील आणि काटकर यांना कळलं तेव्हा ते धाय मोकलून रडायला लागले. दादा पाटलांनीही हंबरडा फोडला. रेडिओवरनं बातमी प्रसारित झाली की शिक्षणाचा महर्षी सोडून निघून गेला. पुण्यामधल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी ससून रुग्णालयात येऊ लागले. महाराष्ट्रातून माणसं ससून रुग्णालयात यायला लागली. डॉक्टर बोधेंनी साताऱ्यात फोन केला आणि भाऊरावांचं देहावसन झाल्याचं कळालं. अख्खा सातारा दुःखात बुडाला. दुपारी 3 वाजेपर्यंत साताऱ्याला नेण्याची व्यवस्था झाली. वाटेत लोकांना कळलं होतं पुणे ते सातारा रस्त्याच्या बाजूबाजूला माणसं फुलं घेऊन भाऊरावांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी उभी राहत होती. आणि हे सगळं होत होत 7 वाजता गाडी साताऱ्यात आली. आप्पासाहेब पाटलांच्या घराजवळ नेली. आप्पासाहेबांनी ओवाळलं, त्यांच्या पत्नीनं ओवाळलं. बरं, हा माणूस एका घराचा नव्हता, हा माणूस महाराष्ट्राचा होता. त्यामुळे ते असलेला पार्थिव देव घरात नाही, धनिनीच्या बागेमध्ये त्या वडाच्या झाडाखाली तो पार्थिव सगळ्यांच्या दर्शनासाठी ठेवला. अखंड जनसमुदाय पसरलेला होता. त्यांच्या आई गंगूबाई कोल्हापुरात होत्या. कामटे नावाच्या ड्रायव्हरला कोल्हापुरात त्यांना आणण्यासाठी पाठवलं. तो गेला. आईंनी विचारलं, माझा भाऊराव कसा आहे? म्हणे बरा आहे, साताऱ्यात आलाय, त्याला भेटायला निघायचंय. पहाटेच गंगूबाईंना नेऊन गाडी निघाली. पहाटे गाडी साताऱ्यामध्ये आली आणि तेव्हा गंगूबाईंना कळलं की भाऊराव सोडून गेले. तेव्हा आईला दुःखाचा उंबरठा फुटला. आई म्हणायला लागली, अरे रोज जाताना माझ्या पाया पडून जातोस, विचारून जातोस, आज मला न विचारता गेलास कसा? आणि ज्या मायलेकरांची मुलं तुझ्या भरवशावर आली तर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं?
मंडळी, रात्री अपरात्री कंदील घेऊन जाणारा, मुलांना अंथरुणात घेणारा, त्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये स्वतःच्या खुशीत घेणारा हा देवदूत अनंतात विलीन झाला होता. रात्रभर जागरण झाली होती. सकाळी मिरवणूक निघाली, अंत्ययात्रेची मिरवणूक निघाली धनिनीच्या बागेतून. त्या दिवशी अख्ख्या साताऱ्याच्या रस्त्यावर खिडकीतून, कोपऱ्यातून, जिथे वाट मिळेल तिथून फुलांचा पुष्पहार अर्पण केले जात होते. 3 तासामध्ये ही मिरवणूक फक्त 4 भिंतीजवळ आली. शाहू बोर्डिंगच्या परिसरामध्ये चंदनाची चिता रचलेली होती. त्यावर हा पार्थिव देह ठेवण्यात आला आणि आवडत्या माणसांना दुःखाचा उमाळा फुटला. तारीख होती 10 मे 1959. घड्याळामध्ये 12:30 झाली होती. आप्पासाहेब पाटलांनी भडाग्नी दिला आणि त्यानंतर चिता जळत होती. हा आत्मा अनंतात विलीन झाला होता आणि तिथे जमलेल्या जनसमुदायाच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. आणि मनामध्ये एवढंच वाक्य त्यांच्या होती, मनातला आवाज होता की भाऊराव, तुम्ही गेलेले नाही आहात. 4.5 लाख विद्यार्थ्यांच्या आणि हजारो शिक्षकांच्या श्वासातून आणि उच्छ्वासातून भाऊराव तुम्ही जिवंत असणार आहात आणि जिवंत राहणार आहात. हे भाऊराव रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या, तुमच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांच्या श्वासातून आणि उच्छ्वासातून आजही जिवंत आहेत. आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की अशा रयत शिक्षण संस्थेमध्ये मी शिकलोय, तुम्ही इथे काम करताय अध्यापनाचं. आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या स्पर्धेला जेव्हा साताऱ्याला जायचो तेव्हा शिवाजी कॉलेजला स्पर्धा व्हायची, आझाद कॉलेजला राहण्याची व्यवस्था असायची, शाहू बोर्डिंगला आमचे काही मित्र असायचे, त्यांच्या सोबत आम्ही त्या खोल्यांमध्ये जायचो आणि वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं कशी एकत्र राहत असतील, मग आमचा गुरुराज असेल, योगेंद्र असेल, आम्ही असे सगळे जायचो. ते आम्ही अनुभवलंय. पहाटे उठल्यानंतर जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी असायची, बाहेर पाणी तापत ठेवलेलं असायचं, ते पाणी अंगावर कसं, त्या मातीला वेगळा स्पर्श आहे. आपले डॉक्टर गणेश ठाकूर सर जेव्हा तिथे सचिव होते तेव्हाही मी 2-3 वेळा गेलोय. मी बागा पवारांचं पुस्तक वाचत होतो तेव्हा सचिवालयाची जुनी बिल्डिंग आणि आत्ताची बिल्डिंग, त्या ठिकाणीही मी सरांचं काम पाहिलंय. मी सरांना मगाशी बसल्या बसल्या म्हटलं, सर मला तुमचा हेवा वाटतो आणि मला अभिमानही वाटतो की कर्मवीर भाऊराव पाटलांचं मी चरित्र ऐकतोय, वाचतोय. काल तर त्यांचा शेवटचा प्रसंग पुस्तकात वाचताना माझ्याच डोळ्यातनं पाणी वाहत होतं. माझा भाऊ मला विचारत होता, तब्येत बरी नाही का? नाही म्हटलं, भाऊरावांचा शेवटचा प्रसंग वाहत होतो. एवढी मोठी संस्था उभी राहिली आणि एवढ्या मोठ्या संस्थेचं सगळ्यात महत्वाचं पद, सचिव पद, आपले डॉक्टर गणेश ठाकूर सर यांनी जेव्हा भूषवलं तेव्हा सर ते पद तुम्ही भूषवत नव्हता तर आमच्यामधला आम्ही त्या सहभावनेतनं मनातनं कल्पना करतो की भाऊरावांच्या एवढ्या मोठ्या संस्थेचं सचिव पद आपण तुम्ही भूषवलं, तुम्ही नाही तर आम्ही भूषवत होतो. अशा या महात्म्याला मनापासून सलाम. आज पहिल्यांदा भाऊरावांवर बोललोय त्यामुळे मला वेळेचं नियोजन जमलं नाही म्हणजे असं की एकदा 2-3 वेळा बोललं की ठरलेलं असतं 1 तासात विषय आवरायचा. किती वाजलेत मला माहित नाही पण विषय आवरायला पाहिजे. काही चुकलं असेल तर माफ करा, कारण भाऊरावांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की त्याला शब्दात बांधणं अवघड आहे. पण मला असं वाटायला लागलंय भाऊरावांवर अजून बोलता आलं तर निश्चितपणे काहीतरी चांगलं म्हणता येईल.